महापालिकेच्या रणधुमाळी निमित्तानं उडालेला धुरळा खाली बसला असला तरी काँग्रेस पक्षात मात्र नाराजी आणि वर्चस्वाच्या लढाईनं वादाची ठिणगी पडली आहे। काँग्रेसमधील पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेवरून विजय वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यात कलगीतुरा रंगलाय, तर मुंबईत निकालानंतर पक्षाच्या अपयशाला जबाबदार धरून भाई जगताप यांनी थेट वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। पक्षाने मिळालेल्या अपयशावर चिंतन करण्याऐवजी जगताप यांनाच नोटीस पाठवून या वादाला खतपाणी घातले। यावरून मुंबई प्रदेश कार्यालयात एकमेकांविरोधात तू मेमे सुरू झालाय। काँग्रेस पक्षात नाराजी आणि वर्चस्वाच्या लढाईनं वादाची ठिणगी। मुंबई आणि चंद्रपूर मधील वाद चव्हाट्यावर। पक्षाला मिळालेल्या अपयशाचं खापर एकमेकांवर फोडण्याची स्पर्धा। महापालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं प्रचारात दिसून आलं। पक्षानं स्वबळाचा नारा दिला असतानाही प्रचारात स्थानिक नेत्यांनी पाठ फिरवल्याचंच चित्र होतं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही मोठा नेता प्रचारात उत्साहानं फिरताना दिसला नाही। मात्र आता निकालानंतर काँग्रेस पक्षात एकमेकांवर बोट दाखवून अंतर्गत वादाला फोडणी मिळाली आहे। चंद्रपूरमधील वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या वादात खुद्द प्रदेशाध्यक्षांना मध्यस्थी करावी लागली। आपण पक्षाचे शिपाई आहोत असं सांगत पक्षात संयम ठेवावा लागतो असं विधान विजय वडेट्टीवारांनी केलंय। पण नेता म्हणून संयमी भूमिका ठेवावी लागते। मी पार्टीचा महाराष्ट्रातील एक प्रमुख नेता आहे। कोण काय बोलतं त्यावर फार लक्ष देण्याची गरज मला वाटत नाही आणि आम्हाला संयम ठेवावाच लागतो। आम्हाला कोणी जर अबे म्हटलं तर त्याला आम्ही तारे म्हणू शकत नाही। शिवी ऐकून आम्ही पुढे जाऊ, कारण नेता म्हटल्यानंतर हे आरोप होत असतात। वडेट्टीवार यांनी संयमाची भूमिका दाखवली असली तरी हा वाद पूर्णतः शमलेला नाहीये। ही वादाची ठिणगी कधीही भडका उडवू शकते। मुंबईतही पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। पक्षाला मिळालेल्या अपयशाबाबत पक्षाचे नेते भाई जगताप यांनी वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणी केली। वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची जाहीर मागणी केली म्हणून पक्षाने जगताप यांच्यावरच नोटीस बजावली। यावरून गायकवाड आणि जगताप समर्थकांमध्ये सध्या विस्तवही जातोय। पालिका निवडणुकीत आपल्याला जबाबदारीच दिली नसल्याचं पक्षाच्या काही वरिष्ठांचं म्हणणं आहे। त्यामुळे अनेकांनी निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारात पाठ फिरवली। परिणामी मतदारांनीही पक्षाला भरभरून मतदान दिलं नाही। गेल्या अनेक वर्षात काँग्रेसच्या अनेक दिग्गजांनी पक्षाकडून अनेक पदं भूषवली। मात्र निवडणुकीत सर्व वरिष्ठांनी हात आखडता घेतल्यानं पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। त्याचं पर्यवसान पक्षात गटातटाचं राजकारण वाढून पक्षांतर्गत वाद अधिक चिघळण्याचीच शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।